नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनगढ वाटा आणि इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वराज्य रक्षक चॅनलवर मनापासून स्वागत। आज आपण अशा एका दुर्गाची सफर करणार आहोत ज्याचे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणजे आकाशाला गवसणी घालणारा एक भव्य आणि देखणा सुळका। आपण बोलतोय बदलापूर आणि वांगणीच्या परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या चंदेरी गडाबद्दल। या गडाकडे पाहिलं की जाणवतं की निसर्गाने याला किती विलक्षण आकार दिला आहे। चंदेरीचा तो भव्य सुळका जणू आकाशाशी संवाद साधत असतो। या गडाचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे। कल्याणच्या सुभेदाराच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत। शिवकाळात या गडाचे महत्त्व संरक्षणाच्या दृष्टीने खूप मोठे होते, कारण इथून आजूबाजूच्या प्रदेशावर आणि व्यापारी मार्गांवर चोख नजर ठेवता येत असे। गडावर चढताना लागणारी ती खडतर वाट, आजूबाजूला असलेली घनदाट झाडी आणि सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर जाणवणारा तो अंगावर येणारा वारा मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो। गडावर पोहोचल्यावर आपल्याला दिसतात ती कातळात कोरलेली पाण्याची टाकी, जी आजही आपल्याला त्या काळातील जलव्यवस्थापनाची प्रचिती देतात। इथल्या गुहेत विसावा घेताना आणि समोर दिसणारा माथेरान, प्रबळगड, पेब आणि मलंगगडाचा नजारा पाहताना शिवरायांच्या मावळ्यांनी हा गड कसा राखला असेल याची जाणीव होऊन ऊर अभिमानाने भरून येतो। चंदेरीगड म्हणजे केवळ एक ट्रेक नसून तो सह्याद्रीच्या रौद्र सौंदर्याचा आणि आपल्या जाज्वल्य इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे। हा गड चढताना होणारी दमछाक गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मिळणाऱ्या त्या स्वर्गीय आनंदामुळे क्षणात कुठल्या कुठे पळून जाते। अशा या रांगड्या सह्याद्रीचा वारसा आपण सर्वांनी जपला पाहिजे आणि तो अनुभवला सुद्धा पाहिजे। मित्रांनो, चंदेरी गडाची ही थरारक सफर तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शिवप्रेमी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। आपल्या मातीचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।